किती क्यूट क्यूट देवाचे कपडे शिवले बघा तिने, कलरफुल एकदम. आणि हे बघा ना, कृष्णाच्या पाळण्यावर ठेवायला लोड पण शिवले हे. सो गाईज आता आम्ही चाललोय रितेश मामाच्या घरी, म्हणजे कोराडीला. गाईज बघा मम्मी झोका खेळतीये. हो. शुभ प्रभात मित्रांनो, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजची सकाळ आहे आईच्या घरची. दादा वहिनी आईकडे आलोय आम्ही रात्री. हा, रात्री 10:30 वाजले होते यायला, त्याच्यामुळे काही ब्लॉग काढलेला नाही. राघव झोपलेला होता, आता सकाळी उठलाय. दादाचे मुलं भौमिक आणि हृदय शाळेत गेले. हे बघा माऊ काय घेऊन बसली आहे सकाळी सकाळी. स्कूटर, हृदयची स्कूटर घेऊन बसली आहे माऊ. हा ना बाबू? हा, हो का? खरं का? हृदयची स्कूटर आहे. आणि त्याच्यावरून तू आपटणार नाही का? हा, छोटीच तर आहे. छोटी आहे का नाही म्हणती कोण? हा, खरं खरं का? असं दाबून स्कूटर चालवतात का? असं दाबायचं आणि चालवायची स्कूटर म्हणतीये ते. मित्रांनो, माझ्या मुलींचं जेवण झालंय आता. राघव झोपलाय, झोळी बांधली. राघवला जागोजागी झोळी बांधावं लागते. बघा इथे खिडकीला आणि इथे डोअरला. चुलतीच्या मुलीच्या चुलतीच्या नाताचा पाळणा आणला होता आणि इथे आता झोळी बांधली आईच्या साडीची. मित्रांनो, इकडे पाऊस येतोय बघा, असा पाऊस चालू झालाय इकडे. पूर्ण रोड ओला झालाय. आता इथनं तुम्हाला दिसणार नाही, पण पाऊस चालूच आहे बघा. त्या झाडांमध्ये बघा, हिरव्या झाडांमध्ये थोडे झरी दिसतील तुम्हाला. पाऊस चालू आहे बघा. बस इथली आमची आई काय करत राहते. देवाचे कपडे. किती क्यूट क्यूट देवाचे कपडे शिवले बघा तिने, कलरफुल एकदम. आणि हे बघा ना, कृष्णाच्या पाळण्यावर ठेवायला लोड पण शिवले हे. हे बघा गादी, बघा गादी सुद्धा शिवली आहे झोक्यावर ठेवायची. आणि हे बघा मी आता हे घेऊन चालले लोड. आणि हे देवाचे कपडे मी तिला कापड आणून दिलाय एक आणखी, त्याचे तू शिवून त्याला शिव म्हंटल तू. आणि काय अजून ते बघा, गजानन महाराजांच्या फोटोसाठी बघा तिने कसं शिवलंय, दाखव ग ते. हे बघा हाताने शिवलंय बरं का मित्रांनो. हे बघा कसं शिवलंय गजानन महाराजांच्या फोटोसाठी. त्याच्यावर लिहिलं पण आहे, श्री गजानन जय गजानन. बघा हे सर्व हाताचं आहे बरं का मित्रांनो. तिने सर्व हाताने केलंय पूर्ण. हे किती छान दिसतंय ते. तिने प्रगट दिनाच्या दिवशी फोटोला लावलेली हे पट्टी पूर्ण. किती छान वाटतंय ना. देवाचे टोप सुद्धा शिवले तिने बरं का हाताने. हे बघा किती कला आहे ना तिच्या हातामध्ये. हे बघा, आणखी दाखवू का तुम्हाला? हे हे असं वाटतंय का तुम्हाला हाताने केलेलं आहे म्हणून? सांगा. हे तिने हाताने बनवलंय. हे बघा. आणि हे जे गजानन महाराजांच्या फोटोला जो हार आहे, जो आपण विकत घेत असतो 50 रुपये 100 रुपयाचा, हा तिने वेस्टेज जे मनी होते घरात पडलेले, हा त्याचा बनवलाय. हे बघा किती सुंदर असा हार बनवलाय. सो गाईज आता आम्ही चाललोय रितेश मामाच्या घरी, म्हणजे कोराडीला. आम्ही चाललोय कोराडी मंदिरात. हे बघा, इकडे रे तज्ञ, हाय कर गाईडला. आता आम्ही हा, तिथे माऊचं खूप चाललंय, तिथे झोका आहे ना तिथे, त्याच्यामुळे आता जाऊ आम्ही कोराडी मंदिरला. अनिकेत मामा गेलेत गाडी आणायला ब्लॅक कलरची. तुम्ही बघितलीच असेल अनिकेत मामाची गाडी. इथून येताना मी दाखवेल तुम्हाला, बघताय.
आतमधून अशी दिसती गाडी. आम्ही तज्ञ आणि मी आता माग बसलोय. माऊ हा डिक्की तसा मागून टायर आहे ना, इथे लॉक आहे. आता इथं बसतो आम्ही. बसतो म्हणजे बसलोय. हर्षदा मामी बसली, सगळे अनिकेत मामा गाडी चालवतात. येतात आता सगळे. मम्मी व्लॉग बनवत आहे. कोण? तज्ञ बॅग घे, बॅग घे. तो बघा कसा चिडतोय. बघा बघा बघा. तज्ञ तुला उशी ठेवून दे बरं. हे बघा इथे गाईज आलोय आम्ही चुलत भावाकडे माझ्या. घे ना बाबा, घ्या. हिचा पण व्हिडिओ, हिला पण बघा गाईज. ही माझी चुलत बहीण आहे, हा छोटी वाली, जी काल दाखवली होती तुम्हाला मी. पण ती म्हणती मला पण काढ व्हिडिओ मध्ये. घ्या बघा हिला. हे बघा इकडचं एन्व्हायरमेंट बघा गाईज, असं वाटतंय आपण खेड्यात आलोय. हे बघा, हे बघा असं वाटते शेत रान गावाकडे आल्यासारखं वाटतंय. आम्ही आलोय मित्रांनो. बघा हे बघा किती सुंदर वाटतंय इथे, भारी एकदम. हे बघा किती छान वाटतंय. हे बघा हे आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला झोका बांधलाय. हे बघा हे आमची लहान काकूबाई आहे. जावयाचे पाय धुवायला, लेकीचे आणि जावयाचे पाय धुवायला आली आहे. बघा बघा आमच्या वहिनी पकडलं, रागवलं आणि टाकून दिलं बेडवर कूलर समोर एकट्याला. बघा बघा मामी, बघा 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 कशी मामी आहे. टाकून दिलं लेकराला बेडवर. हो कशाले कशाले. आजी बरी आहे का? हे आमच्या काकूची आई आहे. मित्रांनो हे एवढं मोठं घर माहितीये का, याचं भाडं किती आहे तुम्हाला? फक्त 5,500 रुपये. हो ना, फक्त 5,500. हे बघा दगड बघा, जुन्या घरी असायचं तसा दगड आहे कपडे धुवायला. तुम्हाला घर दाखवते बघा. हे बघा, अरे आमच्या पुण्याला एवढ्या घराचं भाडं कमीत कमी 15 ते 20,000 राहील, माहितीये का? 15 ते 20,000. बनत आहे म्हणा कोंबडीसाठी. हा हे बघा आज बेत आहे. बाई आहे, हे मटण बनवणार आहे. आज बेत आहे तांबड्या रस्त्याचा, त्याच्यामुळे चाललंय मसाला बनवायचा. चल चल तिकडे चल. मी होत असेल द्यायला तिकडे. चल तिकडे चल, चल तिकडे चल. हे बघा किती मोठं घर आहे गाईस. बघा बाप रे एवढं मोठं. खरंच आमच्या पुण्याला याचं भाडं किती मोठं राहील माहित आहे का? डेंजर. हे बघा, अरे बाप रे. हे बघा गाईस चिव झोका खेळतीये. हे बघा हा हा. अगं ती फांदी लपलप करती. आपटांना ढुंगण. बघा लहान पोरांची सर्वात लहान मामी. लहान पोरांची लहान मामी बघा गाईज. लहान पोरांची मोठी मामी. गाईज बघा मम्मी झोका खेळतीये. हो आम्ही लोणखेरीला आलो आहो. ही माझी ताई आहे मोठी. ही बघा कशी झोका घेते. ही माझ्या बाबांसारखी हसते खद 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 खद. ए खेळव त्याला, खेळव ना, जवळ ना. अबे माग हो ना. गाईज माऊ बघा कशी बसली झोक्यात. आता बाहेर पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळं घरात झोका. असं इथे दोन्हीकडे बांधलंय आणि बेडशीट टाकली. कशी मस्ती चालली दोघांची बघा. खेळा.
पांगून चाललं झालं. पांगून चाललं झालं. काय का म्हणजे हात ओय पाहिजे नगदीच नको मला. ओय 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 तिड्या आहे राघव तिडतिड्या. तिडतिड्या.